ओम नमो नारायण. मित्रांनो, पॅरालाइज झालेले जेवढे पेशंट आहेत ह्या सर्व पेशंटला आपण घरामध्ये खितपत ठेवू नका. आयुर्वेदामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या गोष्टीला समजा सुकलेलं लाकूड आहे आणि त्याला जर आपण अग्नी दिला तर त्या लाकडामधनं तेल निघतं, पाणी निघतं. म्हणजे अग्नी दिल्यानंतर म्हणजे स्नेहन केल्यानंतर म्हणजे अंगाला तेल तूप लावणे, विशिष्ट काढे लावणे, त्याचे मसाज करणे व त्यानंतर त्याला अग्नीचे प्रकार दिलेले आहेत. बरेचशा वेगवेगळ्या 20-25 प्रकारच्या पद्धतीने आपण जर त्या शरीराला अग्नी दिला तर आपल्या ह्या सजीव शरीरामधून ज्या ग्रंथी निकामी झालेल्या आहेत आणि ज्या ग्रंथींनी स्त्राव सोडलेला आहे, कारण की मनुष्य प्राण्याचं शरीर कसं आहे मित्रांनो, ठिकठिकाणी हेडक्वार्टर्स म्हणजे ग्रंथी बसलेले आहेत आणि त्या ग्रंथींनी जर एक स्त्राव शरीरामध्ये पालन पोषण करण्यासाठी तो स्त्राव जर त्यांनी व्यवस्थित सोडला तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये आराम पडतोय. जो काही पॅरालिसचा रोग आहे मित्रांनो, तो हात किंवा पायाची त्याची काही चूक नसते. एक्झॅक्टली होतं काय की तुमच्या शरीरामध्ये तुमच्या अवयवांचं रक्षण करण्यासाठी जे आपल्या ब्रेनमध्ये जे ग्लँड्स बसलेली आहे, जी पिट्युटरी ग्लँड बसलेली आहे, तर पावसासारखा तो रस तिथनं पाझर करतो आणि तुमच्या शरीराचं पालन पोषण होतं. एक्झॅक्टली तुमच्या ब्रेनमध्ये जर समजा स्नेहन आणि स्वेदन म्हणजे हे पंचकर्माचे जे आहेत हे पूर्वकर्म जरी असले तरी दररोज जसं आपण फिजिओथेरपी त्या पेशंटला करतो तसं स्नेहन आणि स्वेदन म्हणजे अंगाला तेल तूप लावून चोळून स्नेहन करणे आणि त्याला अग्नी देणे, ह्यामुळं तुमच्या शरीरामधील ज्या ग्लँड्स आहेत, ज्या ब्रेनमधील ग्लँड्स आहेत, ज्या हेडमधल्या डोक्यामधल्या ज्या ग्लँड्स आहेत त्या स्त्रावित होतात. आणि पर्यायी मित्रांनो, आम्हाला बऱ्याच पेशंटकडून असं माहिती मिळाली की आमच्याकडे जे पेशंट आलेले आहेत तिचे हातपाय हलवत नव्हते, 5 वर्ष आधी 10 वर्ष आधी त्याला पॅरालिस झाला, ते पण हातपाय हलवायला लागले. त्यासोबत मित्रांनो त्याला औषधी त्याची प्रकृती बघून, त्याची वातीची प्रकृती आहे, पित्ताची आहे, कफची आहे, हे सर्व बघून, तसेच त्याच्या शरीरामध्ये सप्तधातू किती आहेत, काय त्याच्या शरीरामध्ये काय रसायने द्यायचे, हे सर्व आमच्या शिवधाम सरकारमध्ये केल्या जातं. तर आपल्याकडं जर समजा पॅरालिसचा पेशंट एखादा खितपत पडलेला असेल, तो वेटिंग करत असेल, तर त्याला वेटिंग न करता त्याला आमच्याकडे पाठवा आणि आमच्या शिवधाम सरकारमध्ये नो लॉस नो बेनिफिट ह्या तत्वावर आम्ही फक्त 1000 रुपये एका दिवसाला चार्ज करून त्याला सेवा देण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे. तरी अशा रुग्णाला आपण आमच्याकडे घेऊन या. प्रत्येक गुरुवार किंवा रविवारला इथं मुक्त नाडी परीक्षण पण असते. बाकीचे पण रोग आपले नाडी परीक्षण करून त्यावर इलाज करू शकता. पॅरालिसिससाठी मित्रांनो प्रॅक्टिकल प्रयोग करणे जरुरी आहे. आणि तसं पॅरालिस झाला पेशंट एखादा घरी असेल तर त्याला सर्वच घरचे वैतागले असतात. त्याचं जे मन आहे ते मन पण एक असं दूषित झालेलं असतं मित्रांनो. अशा मोकळ्या वातावरणावर त्यांना घेऊन या. आमच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी www.shivdhamsarkar.com ह्या वेबसाईटवर जाऊन पण आपण माहिती घेऊ शकता किंवा खाली जे काही नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर पण आपण फोन करून माहिती घेऊ शकता. आणि ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्या मित्रांनो. पॅरालिस पेशंट नीट होऊ शकतो, थोडा वेळ द्या त्याला. ह्या संधीचा फायदा घ्या. ओम नमो नारायण.